माते आमच्यावर अशीच कृपा राहू देत. हे जगदंबे माते आमच्यावर असाच आशीर्वाद राहू देत. अंबे देवी माते माझ्या गावावर आणि माझ्या कुटुंबावर तुझी आई अंबा भाईचा उध. देवी माते आम्हा सर्वांना सुखी ठेव. लावा किटल्या. ही पोर कोणाची हो? ती पोरगी वय माझी भाची म्हणलं. असं पोर लय गुणाची हाय. बरं पाटील साहेब येतो बरं का. बर बर. या माहीचा उध. आपल्या प्रकाशसाठी किती छान आहे. तुमचा नातू आणि माझा मुलगा शहरामध्ये शिकायला गेलाय. तुमची कृपा असू द्या. अरे वा 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 वा. घ्या आरती. येतो बरं का. अहो जावाई बापू तुम्हाला हात जोडतो पाया पडतो. माझ्या मुलीची चूक पदरात घ्या. असं करू नका. तिला सोडून जाऊ नका. तिला घेऊन जा. तिला यायचं नसेल ना तर तिला इथंच राहून द्या कायमची. चालेल पण मी गर्भपात करणार नाही. असं ठीक आहे मग राहा इथे कायमची. थांबा. तुम्हाला इथून जाता येणार नाही. मला कोण अडवतं ना तेच मी बघतो. हे बघा भाऊजी तुम्ही या गावचे जावई आहात म्हणून मी आतापर्यंत गप्प होते. पण एक लक्षात ठेवा चूक करणाऱ्याला कधीच माफी नाही. चूक कसली चूक आणि कसली माफी. तुम्ही गर्भजल परीक्षा केली ही तुमची चूक आणि ज्या डॉक्टरांनी केली त्यात तोही तेवढाच गुन्हेगार. अहो पोटात मुलगी आहे हे कळताच तिला जन्माला येण्याच्या आधी तिचा खून करायचा. अहो भाऊजी तुम्हाला जन्म देणारी आई तीही एक स्त्रीच होती ना. आज जर तिचा जन्म झाला नसता तर तुमचा जन्म झाला असता का भाऊजी. अहो स्त्री भ्रूण हत्या हा कायद्यानं गुन्हा आहे. जर जर मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पंटी आहे. तेव्हा मुलींना जगवा शिकवा. माफ करा ताई माझी चूक झाली. तुम्ही माझे डोळे उघडले. मी माझ्या मुलीला खूप आनंदाने वाढवेल. संगीता मला माफ कर. चल आपण आपल्या घरी जाऊया. अजून प्रकाश आला कसा नाही. कधी येणार माझा प्रकाश? त्याच्यासाठी स्वयंपाक केलाय. त्याची आवडती भाजी केली आहे. त्याच्या वस्तूही जागेवर ठेवल्यात. अजून कसं आला नाही माझा बाळ? देवी माते माझ्या बाळाला लवकर पाठव ग. त्याचा आवाज ऐकायला कान अगदी आतुर झाले ग. त्याच्यासाठी ताट तयार करते. नाहीतर म्हणेल भूक लागली भूक लागली. किती धावपळ करतेस. अहो एकुलता एक मुलगा आहे माझा. 5 वर्षांनी येतोय तो. खूप लाडाचा आहे माहितीये मला. तुझ्या अशा लाडाने बिघडू नये म्हणून तर शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं होतं मी. आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय यायचं नाही असंही ठणकावलं होतं मी त्याला. आणि त्याने ते करूनही दाखवलं. हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. मान्य आहे मला. पण एक गोष्ट तुला सांगतो. यापुढे त्याच्या कुठल्याच चुका पदरात घालू नकोस. नाहीतर त्याच्या बिघडण्याला तूच कारणीभूत होशील. अहो पण तो आता मोठा झालाय. पण माझ्या लेखी तो अजून लहानच आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आपलंच काम आहे हे लक्षात ठेव. पुरे तुम्ही आधी त्याला फोन लावा बघू कुठे आहे तो बघा. कधी एकदा त्याचा आवाज ऐकते असं झालंय मला. तुम्हाला नाही कळायचं.
आईचं प्रेम आणि माया. बाप म्हणून मला कटू राहायलाच हवं. नाहीतर काय होतं, मुलं हाताबाहेर जातात. हे लक्षात ठेव. हळूबाई आलं वाटतं. आई आई कसा आहेस तू? मस्त. आई तू कशी आहेस? मी बरी आहे. खूप आठवण यायची ग. मलाही यायची. आई बाबा कुठे आहेत? वाट बघतायत तुझी. बाबा 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 अरे मी डिग्री पूर्ण करूनच आलोय. अरे राहू दे प्रकाश बाळा. शाबास बेटा, तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची इच्छा तू पूर्ण केलीस. माझ्या परीक्षेत तू पास झालास. बाबा मला ॲग्रिकल्चरची डिग्री तुमच्यामुळेच मिळू शकली. हो, या रे मुलांनी या. पण ती घेऊन शहरात स्थायिक नव्हता. आपल्या गावात येऊन शेती करण्याचा निर्णय मला आवडला. हो बाबा. हो 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 हा? हो किती प्रश्न विचारताय त्याला. थकला असेल ना तो. हे गाव जरी बदललं असेल ना तरी माझी आई तिचं प्रेम अगदी तसंच आहे. चल चल तुझ्या मित्राला घेऊन जेवायला बसूया. या रे पोरांनो. चला रे, पोटभर जेवायचं, अजिबात लाजायचं चला नाही रे. हो, आणि आपलंच घर जमवायचं. चला लवकर. कलरफुल शो. कावट्या शोकर मी शकरू. हे घ्या ये घ्या. हे घ्या ये घ्या. हे घ्या. 52 पत्तेमध्ये 6 तू चिटिंग करतोय. चिटिंग करतोय कावट्या. तू चिटिंग करतोय. हे पैसे 52 माझे आहे. पत्ते माझे, आणि हे इकडे माझे. 6 अरे येत उपट आहेत. सोडल्यानो, वाटलंच होतं मला तुम्ही इथे जुगार खेळत असणार आहात म्हणून. अरे 1000 वेळा सांगितलं तरी कळत कसं नाही तुम्हाला. अरे आई वडिलांचा पैसा कशाला वाया घालवताय. काही काम नसेल तर धंदा करा. बाबांनो काहीतरी काम करा. या गावात ना माझं सगळं गाव ऐकतं, पण तुम्ही तिघे सोडले ना. एक तो गंगाराम मामा आणि इथे तुम्ही दोघं. ताई आम्ही टाइमपास करतोय. वेळेचा उपयोग करा. अरे वेळेचा उपयोग नाही केला ना तर एक दिवस वेळ तुमची कदर करणार नाही. ताई आजपासून आम्ही असे काम करू की लोकांना धंद्यावर लावू. आई जगदंबे, प्रकाश आईचा आशीर्वाद घे. अंबे माते माझ्या बाळाला सुखी ठेव. आई अंबे माते माझ्या लाडक्या प्रकाशला त्याच्या पुढच्या कामासाठी यश दे. हेच तुझ्या पायी मागणं मागते. अंबाबाता नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे. आई राशींची आई सगळ्यांनाच पावते ना. तिची शक्तीच अपार आहे. बेटा प्रकाश, तुझ्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या गावात नवीन क्रांती घडव. हो बाबा. बाबा म्हणूनच मी गावात परत आलो, नाहीतर इतरांसारखा शहरातच स्थायिक झालो असतो. आपला देश हा कृषीप्रधान आहे. लोक गावातून शहराकडे जातात, पण आता गरज आहे ती लोकांनी शहरातून गावाकडे येण्याची. बरोबर. आणि आपल्या शिक्षणाचा गावच्या उन्नतीसाठी उपयोग करण्याची. शाबास बेटा, अगदी माझ्या मनातलं बोललास. तू शेतीबद्दलचे नवे नवे उपक्रम राबव. शेतकऱ्यांना मार्गदर्शन कर. हो बाबा. ये. या सगळ्या जमिनीवर ना आपण नैसर्गिक खतांचा वापर करूया. त्यामुळे काय होईल, आपली जमीन जास्त उत्पन्न देईल, आपल्याला जास्त पीक काढता येईल. हे बघा, आणि ही आपली जमीन आता कशी वृक्ष दिसते इथे, ती तशी वृक्ष होणार नाही. जास्त पीक मिळेल आपल्याला.
आणि बघा मागच्या बाजूला जी तुम्ही ऊसाची लागवड केली आहे ना त्यांची बघा वाढ नीट झाली नाही का तर तुम्ही खतांचा नीट वापर केला नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, यापुढे मी जसं सांगितलंय आणि बघा ह्या सगळ्या पिकांवर आपल्याला कीड लागू नये म्हणून फवारणी करायची. ह्या सगळ्या समोरच्या पिकांवर. आई जेवण मस्त झालं होतं. शहरात असताना तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण यायची. हो ना. मग आता हे दूध घे. नाही नकोय, ऑलरेडी पोट बंद भरलंय. अरे सुशीला ग, त्याला नको असेल तर कशाला त्याला जबरदस्ती करते? मग अहो पण हेच वय आहे चांगलं चुंगलं खायचं. नाही, हे वय आहे त्याच्या लग्नाचं. काय लग्न? बाबा एवढं तरी मला लग्न करायचं नाही. आता कुठे शेतीच्या कामाला सुरुवात झाली माझी. अरे पण आपल्याकडे काय कमी आहे? देवीच्या कृपेने सर्व काही आहे. कमी आहे ती फक्त सुनेची. आई तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी? पण बिन काही नाही. योग्य वयात ह्या योग्य गोष्टी झाल्याच पाहिजेत. अहो नातवाचं तोंड बघून सर्व अधिकार तुम्हाला सोपवून आम्ही दोघांनी तीर्थयात्रेला जावं, विठुरायाचं दर्शन घेऊ. आमचं काय, आज आहोत उद्या नाही. आणि यदा कदाचित माझं काही बरं वाईट झालं तर मी तुझ्याच पोटी जन्म घेईन. आई आई प्लीज अशा मरणाच्या गोष्टी नको करूस का? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. हो ना. मग मी तुझ्यासाठी भिगवणगावची मुलगी पाहिली. काय सांगताय? अहो कोणाची मुलगी आहे ती? गंगारामची भाची. असं? हो. उद्याच बोलवून घ्या गंगारामला. बर. सुशीला तुझी पसंत आवडली मला. मला वाटतं आपण त्याला मंदिरात पाहिलं होतं ना. मुलगी चांगली आहे, सुंदर आहे, आपल्या प्रकाशला शोभून दिसेल. प्रकाश, हां ही मुलगी आम्ही पसंत केली आहे तुझ्यासाठी. तुझा होकार हवाय. बाबा इतरांसाठी तुम्ही नेहमीच योग्य निर्णय घेत आलात तर माझ्यासाठी चुकीचा निर्णय कसा घ्याल? तरी सुद्धा एकदा बघून घे, कारण लग्न एकदाच होत असतं. आयुष्य काढायचं असतं एकमेकांसोबत. खूप महत्वाचा निर्णय आहे तो. काय प्रकाश, माझी पसंत कशी वाटली? आई आता तू पसंत केलेस तर मी नाही कसं म्हणणार. म्हणजे मुलगी आवडली मुलगी वाटतं. आवडली. आई मी तयार आहे लग्नाला. जमलं म्हणायचं. हा? म्हणजे तुमचा होकार मिळाला. वा 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 पाटील साहेब. अरे राहू दे राहू दे. पाटलीत बाई, अहो गरीबाची पोर पदरात घेत आहे. लय उपकार झाले तुमचे. उपकार कस काही. प्रतीक्षा, अगं किती गुणी आहेस तू. मला तुझा की नाही खूप अभिमान वाटतो. उगाच नाही सारं गाव तुझं नाव काढत. आई, हे संस्कार तूच तर मला दिलेस ना. हो खरंय, पण गंगारामनं मदत केली म्हणूनच हे शक्य झालं. नाहीतर एकट्या बाईला जगणं कठीण झालं असतं. भाऊ असावा तर गंगाराम सारखा आणि मुलगी असावी तर तुझ्यासारखी. लहानपणी बाबा गेले, पण तू परिश्रम घेतलेस, मला शिकवलंस, म्हणून तर आज मी माझ्या पायावर उभी आहे ना. आता तुझं एकदा लग्न झालं की मी माझ्या जबाबदारीतून मोकळी झाले. आई, एवढी जड झाले मी तुला? अगं तसं नाही ग, पण कितीही झालं तरी तू परक्याचं धन. तुझं एकदा कन्यादान केलं की माझं आयुष्य सार्थकी लागलं म्हणायचं. अक्के, ए अक्के. ए प्रतीक्षा, अक्का तोंड गोड कर. हा घे पेडा. अगं तू पण घे. अरे हो हो, काय झालं काय? अगं लई मोठी आनंदाची बातमी आहे. अरे मामा, हा पेढा कशाबद्दल? अगं आपल्या प्रतीक्षेने नशीब काढलंय बघ. अरे असं कोड्यात काय बोलतोयस? काय ते स्पष्ट सांग बघू. राशीनगावचे पाटील शंकरराव त्यांच्या मुलाचं स्थळ सांगून आलाय आपल्या प्रतीक्षेला. काय सांगतोयस काय? सांगतो नाही, बोलतोय ना. त्याचं काय झालं, देवीच्या देवळात पाटलीनबाईंनी पाहिलं ना प्रतीक्षेला. बरं झालं बाई. आई जगदंबे, पावलीस ग आई. हा बघ, हा फोटो पोराचा. अरे वा. आता हिला पसंत पडला ना की लग्नाचा बार उडून देऊ. अगदी राजकुमार दिसतो. बाय माझी लाजली ग, लाजली. अरे ग बाय माझी लाजली. ए लाजून गेली बघ कशी. चला
म्हणजे पुन्हा एकदा एकाचा बळी जाणार. अरे हसताय काय? म्हणजे काय? अरे म्हणजे काय, तुझं लग्न होणार. अरे प्रकाश, शादी वो लड्डू है जो खाए वो पछताए, नहीं खाए वो. ते सगळं ठीक आहे रे, पण एवढ्यात तरी मला लग्न करायचं नव्हतं. पण आई बाबांच्या शब्दाबाहेर जाता येत नाही ना. अरे प्रकाश, तुला मुलगी आवडली ना, मग झालं. अरे तुझं तरी बरं आहे, तुझ्या आई बाबा निदान तुझ्या लग्नाचा तरी विचार करतायत. नाहीतर साले आमच्या आई बाबा आमच्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणून तर आम्ही इकडे तिकडे तोड मार फिरतोय. म्हणजे लग्न झाल्यावर तू दुसऱ्या बाईकडे बघणार नाही की काय? चान्स मिळाला तो सोडणार थोडीच यार. आपलं तर बाबा एखादी चिकनी मुलगी बघितली ना तर आपलं तर साला टेबल फॅन होतो. तुझा तर टेबल फॅन झालाय, माझा तर एकटीच झालाय. बघ ना, मी तर यंदा ठरवलेलंच आहे, जर का ह्या वेळेस बाबांनी माझ्या लग्नाचा विचार नाही केला तर रात्री हळू परिणाम सकाळी लगेच माझे बाबा मागणे टाकतील. मी तर ठरवलेलंच आहे तसं. माझ्या लग्नाची पत्रिका, पहिलं आमंत्रण तुम्हालाच देते. माझं लग्न व्यवस्थित पार पडू दे हीच इच्छा. आशीर्वाद द्या बाबा. साई बाबा तुमची मनोकामना पूर्ण कर. आई वडिलांच्या पाया पडा. हो. बाबा आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सुखी राहा, आयुष्यभर एकमेकांसाठी जगा. प्रतीक्षा, तू जरी या घरची सून असलीस तरी आमच्यासाठी मुलगीच आहे. यापुढे या घरची अब्रू तूच राखायचीच बेटा. मुलांनो, तुम्ही तुमच्या सुखी संसाराला सुरुवात करा. प्रतीक्षा, आजवर प्रकाशला मी सांभाळलं, आजपासून तू सांभाळ. त्याला भरभरून सुख दे. सुखी राहा. अरे प्रकाश, बायको भेटली म्हणून विसरू नको मित्रांना. अरे काय बरोबर आहे रे. नाहीतर आजकाल बायका मिळाल्या ना की मित्रांना. अरे 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 हो हो हो. अरे एक मिनिट हो. अरे हा टिल्लू टिल्लू. अरे अरे आपण तुम्ही इथे काय करताय? चला, रात्र खूप झाले, निघा. अरे प्रकाश, त्याचं काय आहे, आम्ही जाणारच आहोत. पण काय पण? अरे हे बघा, आज इथे मला तुमच्या मदतीची अजिबात गरज आहे. अरे टिल्लू टिल्लू. अरे ठीक आहे, आम्ही जाऊ. पण एक वचन द्या आम्हाला. दिलं वचन. एक काय 10 वचन दिलं. अरे 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 हो हो हो. गाय कशाला करतो कंट्रोल? आधी आधी वचन. अरे दिलं रे बाबा. काहीही नाही ऐकतात. अरे नाही 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 नाही. बस जाऊ मी आता. अरे तुम्ही निघा. चला. अरे चला चला. अरे निघा रे. चला निघा. बाय.